देवघर आणि देवपूजेचे हे नियम नक्की पाळा. देवपूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण रोज देवपूजा करतो, देवाला दिवा लावतो, फुले वाहतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही, कामे अडतात आणि नशीब साथ देत नाही. याचं कारण तुमच्याकडून नकळत होत असलेल्या काही चुका असू शकतात. आज मी अशा काही नियमांबद्दल सांगणार आहे, जे तुम्ही आजपासून पाळायला सुरुवात केली तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. हा व्हिडिओ पूर्ण पाहूनच हे नियम करा आणि श्रद्धेने करणाऱ्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की येईल. मित्रांनो, तुम्ही रोज जेवण करा किंवा करू नका, पण नित्य नियमाने, आदराने देवाला तुपाचा दिवा नक्की लावा. ते नाही जमल्यास तिळाच्या तेलाचा तरी दिवा लावा, पण रोज देव्हाऱ्यात दिवा हा नक्की लावा. तसेच तुळशीची पूजा करून तुळशीला पाणी घालून तुळशीला सुद्धा दिवा लावा आणि तुळशीला पाणी घालताना ओम महालक्ष्मी हा मंत्र नक्की म्हणा. रोज सकाळी घराबाहेर पडताना घरातील देवघराच्या समोर बसून 2 मिनिटं देवाला प्रार्थना करा आणि देवाला सांगा की माझ्यासोबत चला, माझे रक्षण करा, असे देवाला सांगून मगच नमस्कार करून घराबाहेर पडा. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल. रोज सकाळी कामाला जाताना किंवा घराबाहेर पडताना तुम्ही उंबरठ्याच्या आतमध्ये उभे राहून हा मंत्र नक्की म्हणा. याचा 100% फायदा असा होतो की तुमचा अपघात हा होणारच नाही. इतका विश्वास आणि इतकी ताकद या मंत्रामध्ये आहे. म्हणून हा मंत्र घराबाहेर पडताना नक्की म्हणा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र म्हटल्याने मन शांत होते आणि अनेक अडचणी दूर होतात. या मंत्राचा अर्थ असा आहे की भगवान कृष्णाला नमस्कार करून आपण आपल्या सर्व दुःख आणि अडचणी दूर करण्याची प्रार्थना करतो. अनेक भक्त सांगतात की हा मंत्र रोज श्रद्धेने म्हटल्याने कामात यश मिळू लागते आणि जीवनातील अडचणी कमी होऊ लागतात. यानंतर आणखी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचा पाठ. हा एक 100% प्रभावी आणि खरा अनुभव देणारा उपाय आहे. जो व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र सलग 21 दिवस किंवा रोज मनापासून पाठ करीत असेल, आंघोळ केल्यानंतर, तर त्या व्यक्तीचे पाकीट कधीही रिकामे राहत नाही. कायम कुठून ना कुठून तरी त्या व्यक्तीकडे पैसे हे येतच राहतात आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मित्रांनो, 100% मी खूप कृतज्ञ आहे बालाजी व्यंकटेश भगवान यांच्या चरणी आणि हे खरं आहे आणि अनुभव घेणाऱ्यांनी खरंच हा अनुभव तर नक्की घ्यावा. 100% अगदी व्यंकटेश स्तोत्राचा पाठ रोज अंघोळीनंतर एकदा तरी आवर्जून नक्की करा. घरातील देवाला कधीही टोपी घालून नमस्कार करू नका. देवाला नमस्कार करताना डोक्यावरची टोपी काढून आदराने नमस्कार करावा. तसेच देव्हाऱ्यासमोर उभे राहून नमस्कार करण्याऐवजी थोडे वाकून नमस्कार करणे अधिक योग्य मानले जाते. वाकून नमस्कार केल्याने आपल्या मनात नम्रता निर्माण होते आणि देवाप्रती आदर व्यक्त होतो. देवपूजा झाल्यानंतर मंदिराला पडदा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक घरांमध्ये पूजा घराला छोटा पडदा लावण्याची परंपरा असते. पूजा झाल्यानंतर देवतांना विश्रांती मिळावी म्हणून हा पडदा लावला जातो. यामुळे देवघराचे पावित्र्य कायम राहते. आता पुढचा नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, गुरुवारी चुकूनही देवघर धुवू नका किंवा मोठी साफसफाई करू नका. गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरुचा दिवस मानला जातो. या दिवशी देवपूजा, जप आणि स्तोत्र यांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी
मोठी साफसफाई टाळावी. पण शनिवारी मात्र देवघराची व्यवस्थित साफसफाई करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिवारी देवघर स्वच्छ धुतल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. स्वच्छ देवघरात पूजा केल्याने मन अधिक शांत होते आणि देवभक्ती अधिक भावपूर्ण होते. तसेच गुरुवारी न चुकता महिलांनी देवपूजा झाल्यानंतर सकाळी तुळशीची पूजा करा आणि तुळशीला कच्चे दूध अर्पण करा. हे केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारते. लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो. तुळशीची पूजा करून घरात आतमध्ये येताना उंबरठ्यावर 2 हळद आणि कुंकूच्या रेषा ओढा. या रेषा समृद्धी आणि सकारात्मकतेच्या असतील. ही समृद्धी आणि सकारात्मकता त्याच उंबरठ्यावरून तुमच्या घरामध्ये येत राहील यासाठी रोज हे नक्की करा. याचबरोबर जर घरात रोज श्रीसूक्तम ऐकले किंवा म्हटले तर माता लक्ष्मीची कृपा मिळते. श्रीसूक्तम हे लक्ष्मी मातेचे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेक घरांमध्ये रोज सकाळी श्रीसूक्तम ऐकण्याची परंपरा आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.